प्रश्न विचारणार आहे। ज्या पद्धतीने आपण 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव थाटात साजरा करतो ती आपल्या राजाची जयंती आहे। प्राणपणानं स्वराज्यात आणलेली छत्रपती शिवराय शंभूराजांची मूर्तिमंत स्मारके गडकोट किल्ले आजच्या स्थितीत अंधारात भग्न दुर्लक्षित पडझडीत आहे। या दुर्गांनीच आपल्याला स्वराज्य दिलंय। इंग्रजांनी गडाच्या भूमीला सुरंगानं तसंच तोफेनं उद्ध्वस्त केलं आणि आपण दुर्लक्षित केलेल्या सह्याद्रीत सागरात राजांचा खरा इतिहास आहे आणि राजांचं अस्तित्वही गड किल्ल्यांच्या भूमीत आहे। आपला उत्सव एक दिवसाचा, मात्र गडकोट संवर्धन आमचं कायमचंच आहे। आम्हाला महाराजांचं असणं हे गडकोटांच्या भूमीत जाणवतं। जर आपण तसेच गडकोट किल्ले दुर्लक्षित केले तर महाराजांच्या इतिहासाच्या या पाऊलखुणा टिकतील कशा, असा सवाल यावेळी नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्गसेवकांनी केलाय। दुर्गसेवकांनी मावळे बनून महाराजांच्या सांगावा शिवजन्मोत्सव मंडळासमोर मांडलाय। शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था दरवर्षी दुर्ग जागृती अभियान राबवित आहे। स्वखर्चाने मावळ्यांची वेशभूषा तसंच प्रवास खर्च करून ही गड जागृती नाशिकचे शिवस्मारक, अशोक स्तंभ, पंचवटी, मालेगाव स्टँड, नाशिक रोड, शिवजन्मोत्सव मंडळ, दसक, पंचक इथल्या मंडळासमोर दिवसभर राजांचे गड वाचवा तरच इतिहास वाचेल असा संदेश पोस्टर्स व संवादातून देण्यात आला। या गड वाचवा मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा दुर्ग संवर्धक विषयांचे अभ्यासक राम खुर्दळ, मावळ्यांची वेशभूषा घातलेले दुर्गसेवक दत्ता कांबळे, सनी शेवाळे, आकाश पाटील, विनायक पवार, प्राजक्ता पगार सहभागी होऊन मंडळाच्या समोर संवाद करीत होते। सूर्यराव काकणेंनी लढला कनेरचा लढा, कनेरगडचे सरदार असलेल्या गवळ्याचा मुलगा असलेला रामजी पांगेरेंनी लढला। रामशेजचा लढा 5.5 वर्ष ज्यांनी लढला त्यांचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही, मात्र त्यांनी जो लढा लढला तो अजिंक्य लढा होता। त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक गड किल्ल्यांवर अशा पद्धतीने अनेक लढाया झाल्या आहे, अनेक पराक्रमाच्या गाथा झाल्या आहे। हातगड किल्ला जो आहे तो सरदार गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांच्या वीर पराक्रमाने पावन झालेली भूमी आहे। त्यांनी हसन अली बरोबर लढता लढता त्यांनी स्वतः बलिदान दिलेले आहे। त्यामुळे त्यांचे 13वे वारसदार जे आहे त्यांची अतिशय हालतमध्ये परिस्थिती आहे। मनोहर मोरे देशमुख असे किल्लेदाराच्या वारसदारांना सुद्धा सरकार सांभाळत नाहीये, पण त्यांच्या वारसदारांना सरकारने स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे मानधन दिलं पाहिजे, त्यांना सुद्धा सांभाळलं पाहिजे। त्यांच्या पूर्वजाचा त्याग आणि बलिदान हे सांभाळण्याची आज नितांत गरज आहे। कारण गड किल्ले म्हणलं का अनेकांना खाज येते, अनेक जण येत नाहीये, परंतु खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा बोलवतो या बाबा आमच्याशी संवाद करा, तिथे नको या 5 उत्सवामध्ये इव्हेंट मध्ये जायचं। अरे ह्या महाराजांना आनंद होईल असं आयुष्य जगा, आणि आयुष्य जगायचं असेल तर महाराजांची खरीखुरी स्मारक जे नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातले सर्वात जास्त गड किल्ले, हे गड किल्ले तुम्हाला आम्हाला जीवापाड सांभाळावं लागतील। जे आम्ही 25 वर्षापासून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, तिचा मी संस्थापक अध्यक्ष आहे, आम्ही सांभाळतोय। आम्ही जीवापाड घरची भाकर बांधून नेतो, कोणाच्या दारातलं पाणी सुद्धा पेत नाही, इतके स्वाभिमानी आम्ही आहोत। परंतु हा स्वाभिमान ऐकायला इथे शिवभक्त कुठे? जय शिवराय, जय गडकोट, जय शंभूराज। खरं तर आजचा जो शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा उपक्रम आहे तो गड किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा। गेल्या 25 वर्षापासून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था ही गड किल्ल्यांवरती राबतीये, तिचं संवर्धन करण्याचं काम करते। खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचे आहे की आपण शिवजयंतीला ज्या पद्धतीने वर्षातून एक दिवस शिवजयंती साजरी करतो, फेटे बांधतो, त्याच्यानंतर डीजेच्या समोर नाचतो, नवनवीन कपडे घालतो, त्याच पद्धतीने महिन्यातून एक दिवस आपण गड किल्ल्यांवरती येऊन गड किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे, तिथं स्वच्छता केली पाहिजे। जर आपल्याला संवर्धन हा विषयच माहीत नसेल तर आपण तिथे जाऊन स्वच्छता जे काही आपल्याला करता येईल, स्वच्छता करता येईल, पाण्याच्या बाटल्या आपल्याला उचलता येईल, हे सुद्धा आपण केलं पाहिजे। आणि जेणेकरून इतर लोकांनाही सांगितलं पाहिजे की इथे स्वच्छता ठेवा, इथे कचरा करू नका। कारण छत्रपती शिवाजी महाराजांची खरीखुरी स्मारके हे गड किल्ले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोटांच्या बळावरती हे स्वराज्य स्थापन केलेलं आहे, आणि त्या गडकोटांची अवस्था जर आपण आज पाहिली तर ती पूर्णपणे भग्न झालेली आहे। आज आपण सगळे संदेश देतोय की गड किल्ल्यांसाठी मावळ्यांनी स्वतःचे रक्त सांडले, तुम्ही त्यांच्यासाठी श्रमदानाच्या स्वरूपात घाम घालणार का? आज खरोखर गड किल्ल्यांवरती ही जी गर्दी दिसतीये ती प्रत्येक शिवजयंती महोत्सवात दिसते, परंतु गड किल्ल्यांवरती ज्यावेळेस संवर्धनाचा विषय येतो, ज्यावेळेस गड किल्ले राखण्याचा विषय येतो, त्यावेळेस कुणीही तिथे ही गर्दी दिसत नाही। शिवजयंती आज साजरी होते, ती शिवजयंती पुढच्या वर्षी साजरी होणार, त्याच्या पुढच्या वर्षी साजरी होणार, आपण नाचणार, गाणार, सर्व करणार, पण एक गोष्ट कमी
होत जाणार ती म्हणजे गड. आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त गडदुर्ग आहेत महाराजांची, तर ती संवर्धन करण्याचं काम सर्वांनी करावं, सर्वांनी थोडाफार हातभार लावावं अशी माझी इच्छा आहे. कारण की आता आपण जर बघितलं, अमेरिका देश जर घेतला तर अमेरिका देशांमध्ये त्यांनी 350 वर्ष जुना दगड सांभाळून ठेवलाय. का सांभाळून ठेवलाय? कारण की 350 वर्षापूर्वी अमेरिका उदयास आलं होतं, म्हणून त्यांनी त्याची आठवण म्हणून तो दगड सांभाळून ठेवला. तर त्यांनी तो दगड स्मारक म्हणून जर सांभाळून ठेवला, तर आपण काय करतोय? आपण आपल्या दगडांची किंवा आपल्या स्मारकांची दगड करत चाललेलो आहोत. तर त्या स्मारकांची दगड करण्याऐवजी त्या दगडाचे स्मारक करायचं काम आपल्याला करायचं आहे. कारण आजच लोक विचारतायत आपल्याला महाभारत घडलं होतं की नाही. जर आज लोक आपल्याला महाभारताचा पुरावा विचारतायत, तर उद्या जाऊन आपल्याला लोक हे पण विचारणार छत्रपती शिवाजी महाराज होते की नाही. मग तो पुरावा दाखवण्यासाठी आपण काय करायला हवं? तर आपण काय करायला हवं? आपण आपले गडदुर्ग यांचं संवर्धन करायला हवं. त्यासाठी मी शेवटी एवढंच सांगेल, आमच्या गडदुर्ग संवर्धन संस्थेला तुम्ही आमच्या संवर्धन संस्थेत तुम्ही सहभागी व्हा आणि महिन्यातून निदान 1 दिवस गडदुर्ग संवर्धनासाठी द्या. राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, नाशिक.